मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। मी संतोष शिंदे तुमच्या नेहमी वेगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करतच असतो। परंतु मी नवीन वर्षामध्ये आजपासून ठरवलंय की आपण ब्लॉगच्या माध्यमातून दररोज एकदा तरी तुमच्याशी संवाद साधायचा। बाकीच्या विषयावर तर आपण भेटतच राहू। आणि का भेटायचं तर वेगळ्या वेगळ्या विषयावर घडामोडी किंवा वेगळे वेगळे विषय आपण घेतच असतो। परंतु पर्सनल तो कुछ तो भी लाईफ होता है ना साहब, त्याच्यावर पण आपण गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत। आणि आपण जर गप्पा गोष्टी नाही केल्या तर मग काय उपयोग नाही। मुर्दाड लोक वेगळ्या वेगळ्या विषयासाठी भांडणारी तुम्ही बरीच पाहिलेली असतात, परंतु अशी काही माणसं आपल्याला गोळा करायची जी विचारांनी जिवंत आहेत आणि गावगाड्यामध्ये आहेत। त्यांना व्लॉग ही पद्धत फार आवडते आणि त्याच्यावरती फार पाहत असतात, बोलत असतात। आपला व्लॉग हा कुठल्याही विषयावर असेल, माझ्या वैयक्तिक विषयावर असेल किंवा अजून कुठल्या एखाद्या दैनंदिन सामाजिक राजकीय विषयावर असेल किंवा आपण काय करतो काय नाही, तुम्हाला संतोष शिंदे आणि एकंदरीत सगळी लाईफस्टाईल साध्या भाषेतून ते सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि हे करत असताना मला शेअर करायला जास्त आवडेल आणि म्हणून मी या व्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सोबत चर्चा करणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जोडलं गेलं पाहिजे। हा व्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, कारण मी आत्ताच बाहेरून आलोय आणि दिवसभराचं माझं काम उरकून आता थोड्याच वेळाने 5 त्या ठिकाणी वाजतायत आणि मी योगाला जाणार आहे। मी कशा पद्धतीने आमची ॲक्टिव्हिटी चालते हे सुद्धा दाखवण्याचा तुमच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। भेटूयात आपण थोड्याच वेळात आणि भेटलं पाहिजे। मित्रांनो, आरोग्य ही खरी धन संपदा आहे आणि ती धन संपदा जर सांभाळली किंवा तिचं जर व्यवस्थित काय म्हणू आपण त्याला जतन केलं, संगोपन केलं, काळजी घेतली तर तुम्ही अत्यंत निरोगी राहू शकता। निरोगी राहिल्याशिवाय तुमचं काय होऊ शकत नाही। म्हणून योगा, सगळी योगाची तयारी मी आता एकदम टकाटक केलेली आहे। थोड्या वेळाने योगाला जाणार आहे। संध्याकाळी दररोज 5 वाजता महिलांचा योगा असतो, महिला भगिनी येत असतात आणि मग सकाळी 5:30 वाजता महिला आणि पुरुष ह्या दोघांचा असतो। दोन्ही वेळेस योगा घेत असतो, त्याच्यामुळं तिकडे जाण्याची तयारी आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे। तुम्ही बी त्याच्यात सहभागी व्हा, कारण मी दाखवणार आहे तिथली ही क्षणचित्र आणि तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि मी आरोग्याच्या बाबतीत फार प्रयत्नवादी आहे, म्हणजे आपण योगाच्या दृष्टिकोनातून निरोगी राहण्याचा प्रयत्न करतो, आरोग्याचा काळजी घ्यायची। आम्ही सपत्नीक योगामध्ये सहभागी होत असतो, त्याच्यामुळं योगा हा महत्त्वाचा आहे आणि तो घेण्यासाठी हे बघा आमचा योगाचा लोगो आणि थोड्याच वेळात जाणार आहे। आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, घेत चला, कारण कधी फाईल कुणाची बंद होईल आणि हजारो कोटीची संपत्ती कधी इतरांची होईल आणि त्याच्यासाठी वाद होईल। त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त दिवस जिवंत राहिले, जगले तर त्या संपत्तीचा उपयोग आहे। काळजी घेतली पाहिजे, काळजी घ्या। चला योगाला जाऊयात। ओम मित्राय नमः। ओम मित्राय नमः। 2 जाऊ द्या, हात सरळ वर, जाऊ द्या, हात सरळ वर। थोडा कमरेमध्ये बाग द्यायचा, पाठीमागे जायचंय, ताण पडला पाहिजे। पोटाच्या स्नायूंना, छातीच्या स्नायूंना, हाताच्या स्नायूंना आणि पाठीमागे मणक्याच्या स्नायूंना हात सरळ वर। प्रत्येक सूर्यनमस्कार असाच व्यवस्थित करायचा आहे। सावकाश या 3, या सावकाश हात सरळ खाली, जाऊ द्या हात जमिनीकडे, कमरेतून सरळ खाली जायचंय, गुडघ्यातून पाय सरळ। प्रयत्न करा, जेवढे हात जातील तेवढे हात खाली जाऊ द्या, पण प्रयत्न करायचा आहे गुडघ्यातून पाय सरळ ठेवायचे आणि खाली जाऊन स्टिचिंग करायचं। उदर असं टच करा जमिनीला, सावकाश जाल खाली। आता फक्त डावा पाय पाठीमागे, 4 जाऊ द्या, डावा पाय पाठीमागे, लक्ष पूर्ण आकाशाकडे वर, तोंड बंद। आता तोंड सगळे सूर्यनमस्कार होईपर्यंत उघडं करायचं नाही, पूर्ण कंबर खाली प्रेस करा, पूर्ण लक्ष वर आकाशाकडे। 5 उजवा पाय पाठीमागे,
टेकून लगेच कंबर खाली चतुरंग दंडासन करायचं. बघा आपले पूर्ण शरीर क्रॉस झालेलं आहे का, खाली टेकवायचं नाही अजून. 6 गुडघे छाती आणि कपाळ जमिनीवर, कंबर नाही, कंबर वर उचलायचे. बघा किती जणांची कंबर खाली आहे आणि वर आहे. 7 यावर यावर पूर्ण पाय जोडून पाठीमागे, पूर्ण लक्ष वर आकाशाकडे, तोंड बंद. सर्पासन अर्थात भुजंगासन. अंगठे घ्या जमिनीवर लगेच. 8 उचला कंबर वर, जाऊ द्या पाठीमागे जास्तीत जास्त मागे रेलायचंय. पूर्ण टाचा आपल्या पायाच्या जमिनीला टेकले पाहिजे. हरोटी छातीला, लक्ष आकाशाकडे अर्थात कमरेकडे. पर्वतासन. आता दोन्ही हाताच्या मध्ये डावा हात पाय घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9 तुझ्या डावा पाय पुढे, उद्या पुढे, पूर्ण उजवा पाय जमिनीवर खाली, पूर्ण लक्ष वर, दोन्ही हात जमिनीवर. 10 उजवा पाय पुढे, स्टिचिंग करा परत भुजंगासन. 11 अस्तोपनासन. जाऊ द्या वर, जाऊ द्या वर, जाऊ द्या पाठीमागे. 12 समोर नमस्कार. ओम रवये नमः. 2 जाऊ द्या हात सरळ वर, सेम रिपीट करायचंय. 3 सावकाश खाली यायचं, या खाली, या खाली, या खाली. गुडघ्यातून पाय सरळ, उजवा पाय पाठीमागे घ्यायचा. 4 जाऊ द्या पाय पाठीमागे उजवा, पूर्ण लक्ष वर आकाशाकडे, स्टिचिंग करायचंय. जाऊ द्या कंबर खाली, कंबर रिलॅक्स. डावा पाय पाठीमागे. 5 जाऊ द्या पाठीमागे, टाचा टेकवा जमिनीला, सावकाश चतुरंग दंडासन. छान. 6 गुडघे छाती कपाळ जमिनीला, अष्टांग नमनासन, कंबर वर. 7 पूर्ण दोन्ही पाय चिटकलेले, लक्ष वर यावर, दोन्ही हात सरळ कोपऱ्यातून, पूर्ण लक्ष वर, तोंड बंद. 8 घ्या ते जमिनीवर, कंबर वर उचला, जाऊ द्या कंबर वर, त्याचा टेकवा जमिनीला, टेकवा जमिनीला. उजवा पाय पुढे, दोन्ही हातामध्ये. 9 या पाय पुढे, या पाय पुढे. 10 डावा पाय पुढे. 11 यावर यावर, जाऊ द्या पाठीमागे. 12 समोर नमस्कार. श्वास सोडत 5 टेकवा उजव्या पायाच्या शेजारी. एवढा चिकटलेला नाहीये, तसाच पाय सरळ उचलायचा वरती, तिरका करून नाही उचलायचा. आता उजवा पाय श्वासाबरोबर भरा श्वास, उजवा पाय उचला, पंजा आपल्या बाजूला ओढा. 1 2 3 4 नॉर्मल श्वास चालू राहू द्या. 5 सावकाश पाय खाली टेकवायचा आणि मग दोन्ही पाय विभक्त करायचे. थोडेसे आत बाहेर हलवा, मांड्यांना गुडघ्यांना रिलॅक्स करा. गुडघ्यांमध्ये पाया पडला तरी चालेल, रिलॅक्स करा थोडंसं. उत्तान पादासन, एक पाद उत्तान पादासन केलेलं आहे आणि नाभिस्थानाकडे त्यावेळेस लक्ष द्यायचं आहे. आपलं नाभिस्थान खूप प्रमाणापेक्षा बाहेर आलेलं आहे. जननेंद्रियांपासून पूर्ण पाय जमिनीला टेकायला पाहिजे. पायाचे चवडे खाली जाऊ द्यात, पूर्ण पाय टेकले पाहिजेत. अंगठ्यावरती नकोय पाय. तळपाय पूर्ण आकाशाकडे पाहिजे, चेहरा पूर्ण आकाशाकडे पाहिजे. वरती बघा जास्ती असतं. घ्या सगळेजण. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, विजय असो, शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले यांचा. विजय असो. तर आमचे बघा शिंदे साहेब कसे बसलेत आणि प्रचंड झोपेतून शिंदे साहेब आता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आम्ही पेढे आणले होते ते ह्या मुलांनी सगळे संपवलेले आहेत. हा असा हा मुलगा आहे. दिवसभर आरोग्याची काळजी किंवा आपल्या व्यवसायाकडे कामाकडे छत्रपती शिवरायांसमोर या ठिकाणी दिवा लावून आजच्या दिवसाचा अत्यंत चांगला सुरुवातीचा आणि आता संध्याकाळपर्यंत हा चांगला योग घडून आलेला आहे. आपण सर्वांनी खरं तर पाहण्याचा प्रयत्न केला, तो अत्यंत उपयुक्त आहे. बाकी खरंच असं वाटतं आपण रोज एक तरी व्लॉग केला पाहिजे. आणि व्लॉग करण्यामध्ये मला शोभाचं जास्त मार्गदर्शन असतं. काय म्हणायचं शोभा, काय काय केलं तू आज दिवसभर? सांग ना, लाजू नको, पेढे खाऊन सांग. याचं सुद्धा स्वतःचं चॅनल आहे, शिवाजी व्लॉग्स नावाचं. काय सांगशील, तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का? काय आहे त्याच्यामध्ये, काय काय आहे? लाजतंय पोर, काय काय खरं नाही या पोराचं. आणि हा सगळ्यात महत्वाचा, अभ्यास करत नाही बरं का हा. करतो. कधी कधी केलं सांग बरं? करतो मी. आता आजचं उद्या करणार आहे. आजचा उद्या करणार आहे. आणि मग उद्या टीचरनी विचारल्यावर उद्या संडे. उद्या संडे, मग संडे निमित्त काय कुठं काय दौरा बिवरा नाही? यस, ओके, बाय बाय कर. नीट करायचं, कसं करतो. चला मित्रांनो, बाय.